नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एज्युकेटेड धरते. ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण MHMBA-CET 2025 या एक्झामसाठी रेशो अँड प्रपोर्शन हा टॉपिक कव्हर करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओचा तुमच्या एक्झामसाठी नक्कीच फायदा होईल अशी मी गॅरंटी देते. तर जे स्टुडंट्स आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांच्यासाठी मी सांगू इच्छिते, जर तुम्ही MHMBA-CET एक्झाम 2025 या एक्झामसाठी प्रिपरेशन करत असाल तर तुमच्या प्रिपरेशनसाठी आम्ही एक कंप्लीट कोर्स घेऊन आलो आहोत. त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील, त्यासोबतच 50+ फुल सिलेबस टेस्ट सिरीज मिळेल, त्यासोबतच 2000+ MC क्वेश्चन बँक आणि फुल सिलेबस नोट्स मिळतील. या सर्व गोष्टी फक्त एका कोर्समध्ये इन्क्लुडेड आहेत. अजून काही कोर्सबद्दल माहिती हवी असेल किंवा कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर मी स्क्रीनवरती 2 नंबर दिला आहेत, त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप थ्रू कॉन्टॅक्ट देखील करू शकता. आता हा कोर्स ॲक्सेस कसा करायचा किंवा एनरोल कसा करायचा, तर त्यासाठी प्लेस्टोरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन असं सर्च करा. त्यानंतर ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्म डाउनलोड करा. हे पहा, असं येलो आणि ब्लॅकमध्ये लोगो असेल आपल्या चॅनलचा. त्यानंतर ॲप्लिकेशन ओपन करा. ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर असा एक इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा डाउनलोड साईडला स्टोअर असं आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज ओपन होईल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये MBA-CET असं टाईप करा. असं टाईप केल्यानंतर तुम्हाला MBA-CETचा कोर्स दिसेल. त्यानंतर तो कोर्स ओपन करा आणि त्यानंतर एनरोल करा. त्यानंतर तुम्हाला सर्व गोष्टी त्या कोर्समधल्या ॲक्सेस होतील. तर आता आपण टॉपिककडे येऊया. आजचा टॉपिक आहे रेशिओ अँड प्रपोर्शन. लास्ट लेक्चरमध्ये आपण पर्सेंटेज हा टॉपिक कव्हर केला होता. आता लास्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की अरिथमेटिकचे 2 मेन टॉपिक आहेत. फर्स्ट आहे पर्सेंटेज अँड सेकंड आहे रेशिओ अँड प्रपोर्शन. ओके, तर आता रेशिओ म्हणजे काय, तर रेशिओ म्हणजे एक कंपॅरिझन असते. रेशिओ इज अ कंपॅरिझन. पण कंपॅरिझन कसं, एका युनिटमध्ये, सेम युनिटमध्ये. आणि नेक्स्ट आहे वर्ड प्रपोर्शन. वेट, हां, तर नेक्स्ट आहे प्रपोर्शन. प्रपोर्शन म्हणजे एका रेशिओला दुसऱ्या रेशिओशी कंपेअर करणं म्हणजे प्रपोर्शन झालं. आता हे पहा, रेशिओचं आपण कसं लिहितो, रेशिओ कसा असतो, A:B, म्हणजे हा झाला रेशिओ. आणि आता C:D हा पण एक काय झाला, रेशिओ. आता एका रेशिओला दुसऱ्या रेशिओशी जर आपण कंपेअर केलं तर ते झालं प्रपोर्शन. म्हणजे A:B, A:C, A:D हे झालं प्रपोर्शन. ओके, तर मी तुम्हाला सांगितलं होतं पहा की आपण रेशिओचं सेम युनिटमध्ये करतो कंपॅरिझन, राईट आहे. म्हणजे एकच मिनिट, हां, तर म्हणजे आता आहे बघा, 2 मीटर एक क्वांटिटी आहे. A = 2 मीटर, B = 50 सेंटीमीटर. आता या दोघांचं कंपॅरिझन करता येतं का, नाही का, कारण यांच्या दोघांचे युनिट्स डिफरंट आहेत. तर आता आपल्याला हे कशात कन्वर्ट करावं लागेल, सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करावं लागेल. 1 मीटर = 100 सेंटीमीटर, म्हणजे 2 मीटर = किती असेल, तर 200 सेंटीमीटर होईल. बरोबर आहे. आता जर आपल्याला काढायचं असेल या दोघांचा रेशिओ, आता यात A = किती झालं, 2 मीटर = 200 सेंटीमीटर आणि B आहे 50 सेंटीमीटर. आता जर A:B काढला म्हणजे या दोघांचा रेशिओ काढला, तर आता रेशिओ काढता येतं का, कारण दोघांचे युनिट सेम आहेत, सेंटीमीटर सेंटीमीटरमध्ये आहेत. त्यामुळे आता रेशिओ काढला किती येईल, 200 सेंटीमीटर डिवायडेड बाय 50 सेंटीमीटर. सेंटीमीटर कॅन्सल होतात जसं, आणि 0 0 कॅन्सल, 5 4 20, म्हणजे याचं A:B काय आलं, 4:1. ओके, तर आता क्वेश्चनकडे वळूया आपण. बेसिक कन्सेप्ट होती, आता क्वेश्चनकडे वळू. फर्स्ट क्वेश्चन आहे, इफ x:y = 3:4 and y:z = 4:5, then find out x:y:z. तर आता आपल्याला काय काढायचं आहे, x:y दिलेलं आहे, y:z दिलेलं आहे. तर आपल्याला x:y:z फाइंड आउट करायचं आहे. तर कसं करणार, आता पहा,
आपल्याला जे फाइंड आउट करायचंय ही ट्रिक आहे. जर आपण एक्स वाय हे सपोज केलं किंवा कन्सिडर केलं तर या वेनी तुम्हाला खूप अवघड जाईल. त्यामुळे आपण एक ट्रिक सांगते, त्या ट्रिकनी असे क्वेश्चन आन्सर फाइंड आउट करायचं. आता पहा एक्स इज टू वाय इज टू झेड जे विचारलंय ते इथे पुट करायचं. त्यानंतर एक्स इज टू वायची आपल्याला व्हॅल्यू दिली आहे काय आहे 3:4. वाय इज टू झेडची व्हॅल्यू दिली आहे किती आहे 4:5. असं नोट डाऊन करून घ्यायचं. आता यानंतर आता पहा ही एक प्लेस रिकामी आहे, ब्लँक आहे, आणि ही एक ब्लँक स्पेस आहे. तर इथे काय फिल करायचं, तर जो बाजूचा नंबर असतो, शेजारी नंबर असतो, तो पुट डाऊन करायचा. इथे काय येईल 4 आणि इथे याच्या शेजारचा हा नंबर आहे, सो इथे काय येईल 4. आता या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. म्हणजे इथे 4 3 जा 12 इज टू 4 4 जा 16 इज टू 4 5 जा 20 हे येईल आन्सर. पण अजून याला रिड्यूस करता येतं. रिड्यूस फॉर्ममध्ये करता येईल कसं, तर 2 6 जा 2 8 जा 2 25 जा. ओके, म्हणजे इथं आन्सर काय येईल, सॉरी इथे 50 नाही 20 येतं. 5 4 जा 20 म्हणजे 2 10 जा येईल ते. ओके, आणि इथे काय आता अजून काय आला 6:8:10 आलाय. अजून याला रिड्यूस करता येते का, हे पहा 2 3 जा 2 4 जा 2 5 जा म्हणजे आन्सर काय येईल 3:4:5. हे रिड्यूस फॉर्म असेल आणि ऑप्शन मधलं कधीही रिड्यूस फॉर्मच सिलेक्ट करायचा, तेच राईट आन्सर असतं. ओके, नोट डाऊन करा. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, इफ W is to X equals to 2:3, X is to Y equals to 3:4 and Y is to Z equals to 4:5, then find out W is to X is to Y is to Z equals to what. पहा व्हिडिओ पॉज करा आणि आन्सर फाइंड आउट करायचा ट्राय करा. W is to X is to Y is to Z equals to काय ते पहा. W is to X काय आहे, तर 2:3 आहे. X is to Y काय आहे 3:4 आहे. नंतर Y is to Z काय आहे, तर 4:5 आहे. बरोबर आहे. आता पहा इथे या ब्लँक स्पेस मध्ये काय येईल, त्याच्या शेजारचा नंबर म्हणजे 3. इथे काय येईल, त्याच्या शेजारचा नंबर म्हणजे हा 3. ओके, नंतर इथे एक ब्लँक स्पेस आहे पहा, इथे 2 ब्लँक स्पेस आहेत. आता इथे कुठला नंबर येईल, तर हा येईल का, कारण तो शेजारचा आहे. सो इथे 3 येईल. इथे काय येईल, तर 4 येईल. इथे 4 येईल, परत इथे 4 येईल. आता याचं मल्टिप्लिकेशन केल्यावरती काय येईल, तरी याचा 24 येईल इज टू 4 12 12 36 36 येईल. तर 16 16 48 पहा आणि इथे येईल 16. सो आता हे फायनल आन्सर असेल का, नाही. सो आपल्याला याला रिड्यूस फॉर्ममध्ये करावं लागेल. सो रिड्यूस फॉर्म काय असेल याचं 2:3:4:5 हे असेल फायनल आन्सर. म्हणजे इफ W is to X equals to 2:3, X is to Y equals to 3:4 and Y is to Z equals to 4:5, then W is to X is to Y is to Z equals to 2:3:4:5. ओके, नोट डाऊन करा. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. पहा इफ A is to B equals to C is to D equals to E is to F equals to 3:5, then find out MA plus NC plus OE is to MB plus ND plus OF. आता बघा हे कसं करता येईल. आता आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, हा X is to Y याला कसं लिहिता येतं, तर X/Y लिहिता येतं. बरोबर आहे. म्हणजे पहा आपल्याला गिवन काय, A is to B equals to C is to D equals to E is to F equals to 3:5. ओके, सो A is to B ला काय लिहिता येईल, A/B equals to
सी इज टू डी ला सी बाय डी इक्वल्स टू ई इज टू एफ ला ई बाय एफ इक्वल्स टू 3:5 ला 3/5. आता जर आपण कन्सिडर केली ए ची व्हॅल्यू 3, सी ची व्हॅल्यू 3 आणि ई ची व्हॅल्यू 3 आणि बी ची व्हॅल्यू 5, डी ची व्हॅल्यू 5 आणि एफ ची व्हॅल्यू 5. आता आपल्याला काय करायचं आहे, या दोघांचा रेशिओ फाइंड आउट करायचा आहे, राईट. तर एम ए प्लस एन सी प्लस ओ ई इज टू एम बी प्लस एन डी प्लस ओ एफ. म्हणजे याला कसं लिहिता येतं, तर एम ए प्लस एन सी प्लस ओ ई डिवायडेड बाय एम बी प्लस एन डी प्लस ओ एफ. ओके, एम ला कन्सिडर करा एम इंटू ए ची व्हॅल्यू आपण बघितली तर काय घेतली, कन्सिडर केली तर 3 प्लस एन इंटू सी ची, सी ला पण 3 प्लस ओ इंटू ई, ई ला काय कन्सिडर केलं आपण 3च, सो इथे आलं 3 डिवायडेड बाय एम इंटू बी, बी ची काय आहे 5 आहे प्लस डी ची काय आहे 5 आहे, सॉरी एन इंटू 5 प्लस ओ इंटू एफ ची काय आहे पहा इथे 5 आहे. ओके, इथे करू आपण, जागा नाहीये. पहा आता एम, सॉरी आता 3 काय होईल कॉमन येईल, 3 इंटू एम प्लस एन प्लस ओ डिवायडेड बाय इथून 5 कॉमन येईल तर 5 इंटू एम प्लस एन प्लस ओ. आता पहा एम प्लस एन प्लस ओ आणि एम प्लस एन प्लस ओ हे दोन कॅन्सल होतील, रिमेनिंग काय राहिलं 3/5. म्हणजे आन्सर काय येईल तर 3/5 हे आन्सर असेल. ओके, म्हणजे एम ए प्लस एन सी प्लस ओ ई इज टू एम बी प्लस एन डी प्लस ओ एफ इक्वल्स टू 3:5 असं आन्सर येईल. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू. काही समजलं नसेल तर कमेंट डाऊन करा, आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये तुमचे डाऊट क्लिअर करू. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इफ a is to b equals to 2:1 then a cube minus b cube is to a cube plus b cube equals to what? आता पहा, आपल्याला गिवन आहे a is to b equals to 2:1 म्हणजेच a by b equals to 2/1. ओके, आता ए क्यूब मायनस बी क्यूब. आता जर आपण ए ला 2 पकडलं, बी ला 1 पकडलं तर ए क्यूब मायनस बी क्यूब, आता विचारलं काय ए क्यूब मायनस बी क्यूब डिवायडेड बाय ए, सॉरी बी ए क्यूब प्लस बी क्यूब. आता ए क्यूब काय येईल 2 क्यूब मायनस 1 क्यूब डिवायडेड बाय 2 क्यूब प्लस 1 क्यूब. 2 क्यूब 8 मायनस 1 डिवाइड बाय 8 प्लस 1 इक्वल्स टू 7/9. म्हणजे रेशिओ येईल 7:9. हे असेल आन्सर, बरोबर आहे. म्हणजे ए क्यूब मायनस बी क्यूब इज टू ए क्यूब प्लस बी क्यूब इक्वल्स टू 7:9 हे असेल फायनल आन्सर आपलं. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. इफ a is to b equals to 3:4, b is to c equals to 7:9 and c is to d equals to 5:, इथे रेशिओचं सिम्बॉल आहे, सॉरी इथे रेशिओचं सिम्बॉल आहे. तर देन फाइंड a is to d. तर आपल्याला इथे काय करायचं आहे, आता आपल्याला a is to d फाइंड आउट करायचं हे विचारलंय. सो आधी आपल्याला लेटर कोणते कोणते आहेत, ए बी सी डी यांचा डेटा दिलाय. म्हणजे इथे काय लिहायचं, ए इज टू बी इज टू सी इज टू डी येईल. तर ए इज टू बी माहिती आपल्याला 3:4 आहे, बरोबर आहे. बी इज टू सी माहिती आहे 7:9 आहे. सी इज टू डी माहिती आहे तर 5:7 आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ब्लँक्स कुठे कुठे आहेत पाहायचं आहे. इथे एक ब्लँक आहे, इथे एक आहे, इथे एक आहे, सॉरी इथे नाही आहे, माय मिस्टेक, इथे एक आहे. आता इथे कोणता नंबर येईल तर त्याच्या शेजारचा म्हणजे 4.
इथे 4 येईल, इथे येईल 7, इथे येईल 9, इथे 5 येईल आणि इथे देखील 5 येईल. आता याचं मल्टिप्लिकेशन करा आणि आता पहा आपल्याला A:D विचारलंय फक्त. मग इथलची एक व्हॅल्यू काढायची आणि इथलची एक व्हॅल्यू काढायची. का? कारण A इथे आहे आणि D इथे आहे. सो A:D या दोघांच्या व्हॅल्यू काढल्या तर आपल्याला A:D मिळून जाईल. आता पहा इथे काय येईल 7 3 चा 21, 21 5 चा 105 याचं मल्टिप्लिकेशन आलं आणि इथे येईल 252. ओके, आता 1:D इक्वल्स टू 105 टू 252. म्हणजे याचं अजून रिड्यूस फॉर्म मध्ये काय होईल तर 5:12. म्हणजे आन्सर असेल A:D इक्वल्स टू 5:10. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो आता व्हिडिओ इथेच थांबूया. काही डाऊट्स असतील तर मला कमेंट डाऊन करा. बाय बाय, हॅव अ नाईस डे.